माऊलीला शोधण्याकरता तो माणूस काय करतो, कमरावरती हात ठेवतो आणि असा निरखून पाहतो. आपल्या घरचं सोंग, माफ करा, आपली निघून गेलं सहज तोंडात. आपली पत्नी कुठे बसली, सहज निरखून पाहतो. माणूस कमरेवर हात ठेवून टाचा उंच करून पाहतो की नाही कुठे बसलेली आहे. तसा पांडुरंगाचा एक भाव आहे. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून. माझा कोण आहे याच्यात, देव त्याला शोधतायत. आणि तो असा आहे सर्वत्र दुर्लभ विरळादाने. म्हणून देवाच्या कानामध्ये मकरा कुंडल आहेत. वारकरी संप्रदायाचं एक वैशिष्ट्य आहे. वारकरी संप्रदायाचा देव उघडा आहे, वारकरी संप्रदायाचा मंत्र उघडा आहे. उघडा मंत्र जाणार रामकृष्ण. आणि पंढरपूरचा विठोबा इतका मायपोट आहे. तुम्ही कोणत्याही मंदिरात जा, कोणताच देव अंगाला हात लावू देत नाही. डोंट टच मी. सांगा कोणता देव मूर्तीला हात लावू देतो. बालाजीला तर तिकीट काढून दर्शन आहे, असं तर दर्शनच नाही, फुकट दर्शन नाही. बालाजी श्रीमंत देव आहे. शिर्डीला गेले तरी लांबून दर्शन आहे, शेगावला गेले तरी लांबून दर्शन आहे, कोल्हापूरला गेले तरी लांबून दर्शन आहे. बाके बिहारीला जा लांबून दर्शन आहे, द्वारकाधीशाला जा लांबून दर्शन आहे, बद्रीनाथला लांबून दर्शन आहे, केदारनाथला लांबून दर्शन आहे. कोणताच देव अंगाला हात लावू देत नाही. जगाच्या पाठीवर असा एकमेव देव आहे की तो अंगाला पायाला हात लावू देतो, तो आहे विठोबा. मग मला एक म्हणायचं आहे, देव जर बाप आहे, कोणताही देव असो, भगवान बालाजी असतील, द्वारकाधीश असतील, बाकी बिहारी असतील, कोणतंही मंदिर असेल, देव जगाचा बाप आहे, आपण लेकर आहेत त्याचे. आणि जो बाप लेकरांना अंगाला हात लावू देत नसेल, असा VIP बाप काय कामाचा. बापानं पांढरे शुभ्र कपडे घातलेले आहेत, कुठेतरी बाहेर जायचंय, अंगणात त्याचं लेकरू मातीत खेळत आहे आणि ते पोरग एकदम दुडदुड धावत आलं त्या बापाकडे. आणि त्याची अपेक्षा होती की माझ्या पप्पाने मला उचलून घ्यावं. ते पोरग आशेनं त्याच्याकडे आलं, त्या बापाने जर त्याला झिटकारून टाकलं, त्याला बाप नाही म्हणता येत ना. पंढरपूरचा विठोबा असं एकमेव दैवत आहे. कसा आहे, नेनो ब्रह्म मार्ग चूक, नेनो ब्रह्म मार्ग चूकली, उघडे पंढरपुरासे आले, उघडे पंढरपुरासे आले, भक्त पुंडलिके देखिले, भक्त पुंडलिका देखिले, उभे तो हा विठोबा निदान, तो हा विठोबा निदान, तो हा विठोबा निदान, तो हा विठोबा निदान. ज्ञानो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरासे आले, भक्त पुंडलिके देखिले, उभे केले विटेवरी, तो हा विठोबा निदान. म्हणून मकराकार कुंडल परमात्म्याने कानात घातलेले. मन्वंतराणि सर्वाणि नित्ययुक्तानि श्रुतामि, वीर्यानंत वीर्यस्य हरेरस्त कृतानि च. एवं परीक्षिती राज्ञा सदस्य ब्रह्मवादिनः. पुढे शर्यती नावाच्या राजाची कथा आली. शर्यार्थी मानव राजा प्रभिष्ट बभूव, योवांग्रसा सत्र द्वितीय ममोचमाम, सुकन्या नाम तत्रासित, कन्या कमललोचना, तया सार्धम वनगतो ह्य गमनच्च वनाश्रमः. पुढे कथा येते, शर्यती नावाचा एक राजा होऊन गेला. या राजाला एक मुलगी होती, तिचं नाव सुकन्या. सुकुमार होते, नाजूक होते.
मनुपुत्र राजा शर्यती वेदांचा निष्ठावान भक्त होता. एकदा राजा शिकारीला गेला आणि त्याची मुलगी सुकन्या नावाची ही मैत्रिणींसोबत वनशोभा बघायला गेले. तिने एक वारुळ पाहिलं. त्या वारुळांच्या छिद्र्यांमधून प्रकाश बाहेर येत होता. ते अल्लड बालिका, तिला मोठं कौतुक वाटलं की वारुळातून दिव्य प्रकाश कसा येतोय. तिने 2 मोठे मोठे काटे तोडलेत आणि तिने त्या छिद्र्यांमध्ये टोचलेत. ते काटे छिद्र्यात टोचल्याबरोबर रक्ताच्या चिरकांड्या उडायला. ती घाबरली. तितक्यात राजाच्या सैन्याचं मलमूत्र थांबलं. राजा आला. तिने राजाला सांगितलं, बाबा, या वारुळातून दिव्य प्रकाश येत होता, मी 2 काटे टोचलेले आहेत. राजाने ते वारुळ जेव्हा स्वच्छ केलं, तिथे एक अस्थि पंजर महात्मा बसलेला होता. तपश्चर्याला बसलेला होता. तपश्चर्या केल्यामुळे त्याच्या डोळ्यांमध्ये जे तेज होतं, त्या डोळ्यांतलं तेज बाहेर पडत होतं. या मुलीने त्याच्यात काटे टोचल्यामुळे त्याचे डोळे फोडले गेले होते. तपश्चर्या करणाऱ्यांच्या डोळ्यांमध्ये एक वेगळी आगळी वेगळी ताकद असते. तपस्याची ताकद असते. काही लोकांच्या नजरला नजर लावून नाही पाहू शकत तुम्ही. काही माणसांचा चेहरा एकदम प्रसन्न असतो. काहींचा असा असतो, पाहिल्याबरोबर भूक मरून जाते. मियाँ जी क्यों रोते? बोले मेरी सूरत ही ऐसी है. तपश्चर्याचं फळ होतं. डोळ्यातून दिव्य प्रकाश बाहेर पडत होता. हिने काटे तोडले, डोळे फोडले, रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या. त्या ऋषीचं नाव होतं महर्षी च्यवन. आयुर्वेदाचे 16 विद्वान आहेत. भगवान सूर्यनारायणापासून आयुर्वेद सुरू होतो. मग भगवान पतंजली, चरक संहिता नावाची आयुर्वेदामध्ये एक संहिता आहे. चरक महर्षी पतंजली, हरिद्वारला जे रामदेव बाबांना जे मोठं साम्राज्य उभं केलं पतंजलीचं, स्वदेशीचं, ते भगवान पतंजली, ते योगाचे प्रवर्तक. आणि महर्षी च्यवन हे सुद्धा आयुर्वेदाचे भले मोठे विद्वान होऊन गेलेत. त्या च्यवन ऋषीच्या नावावरतूनच च्यवनप्राश शब्द पडलेला आहे. च्यवनप्राश तो आयुर्वेदातला शब्द आहे. आयुर्वेदाच्या विद्वानाचा शब्द आहे. च्यवन हे महर्षी खूप मोठे महान विद्वान होऊन गेले आयुर्वेदाचे. त्यांचे डोळे फुटलेत. त्या राजाला त्याने सांगितलं की राजा, ज्या चांडाळाने माझे डोळे फुटले, मला आंधळं केलं, मी त्याला शाप देऊन जाळून टाकणार आहे. राजाने पाय धरले. महाराज, माझी मुलगी अल्लड आहे, अबोध आहे, अज्ञानी, तिला कळत नाही, समजत नाही, तिला माहित नव्हतं, नजर चुकीनं चूक झाली महाराज, माफ करा महाराज. अरे म्हणले, माझे डोळे फोडले, मी जगू कसा? महाराज, मग काय करावं लागेल? किंमत चुकवावी लागेल. म्हणले, मी धन द्रव्य तुम्हाला काही द्यायला तयार. म्हणले, मला धनही नको, द्रव्य नको, राज्य नको, साम्राज्य नको. म्हणले, मग जिने माझे डोळे फोडले तिने माझ्यासोबत लग्न करून माझा संसार करावा. बापाला पेच पडला. पण मुलीने सांगितलं, बाबा, चूक मी केलेली आहे, अपराध मी केलेला आहे, शिक्षा तर मलाच व्हायला पाहिजे. मी या फक्कड साधूची पत्नी बनून सेवा करेल. ऋषीची दोघी डोळ्यांना आंधळा होता. दोघी डोळ्यांना आंधळा, त्याचा संसार केला. आता डोळ्यात फुल पडेल चालत नाही, फुल पडेल. आंधळ्याचा संसार केला तिने. धृतराष्ट्र कथा येईल त्याची आता पुढे दुपारच्या सत्रात जात. गांधारी महान पतिव्रता होते. गांधारी भगवान शंकराची खूप मोठी भक्त होते. तिने त्यांची सेवा केली. पुढे अश्विनी कुमार आलेत. अश्विनी कुमाराने तिची परीक्षा पाहिली. त्या परीक्षेत ती उत्तीर्ण झाली. अश्विनी कुमाराने महर्षी च्यवन यांना दैदिप्यमान तरुण शरीर प्राप्त करून दिलं. सुखानं संसार झाला. आता पुढे आपण 9व्या स्कंदामध्ये पदार्पण करीत आहोत. 9वम स्कंद. याच्यात प्रभू रामचंद्राच्या वंशाचा विस्तार आला.
नाभागुण भगापत्यम ततम भ्रात्रम कविय विष्टिवे भजनम दाय ब्रह्मचारिणमागतः. नभग नावाचा राजा झाला. नभग राजाच्या पोटी नाभाग नावाचा राजा झाला. नाभाग राजाच्या पोटी अंबरीश नावाच्या राजाचा जन्म झाला. अंबरीश. अंबरीश राजा वेदाचा भक्त होता. अंबरीश राजा वैष्णव होता. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. वैष्णव त्याला म्हणतात जो वर्षाचे 29 उपवास करतो. वर्षाचे 29 उपवास करत असाल तर तुम्ही वैष्णव. कोणकोणते उपवास इथे ऐका. बारदुनी 24 एकादशी, रामनवमी 25, गोकुळाष्टमी 26, महाशिवरात्री 27, वामन जयंती 28 आणि नरसिंह जयंती 29. वामन जयंती येते भाद्रपद शुद्ध द्वादशीला. नरसिंह जयंती येते वैशाखात. वामन जयंती, नरसिंह जयंती, महाशिवरात्री, बारदुनी 24 एकादशी, रामनवमी, हनुमान जयंती. माफ करा, रामनवमी आणि गोकुळाष्टमी, जन्माष्टमी. रामनवमीचा उपवास आणि जन्माष्टमीचा उपवासाचा नियम असा आहे, हे दोघी एकादशी सारखे करायचे असतात. बरेच लोक रामनवमीला दुपारी 12 वाजता जेवण करून घेतात. ती उपवास पूर्ण होत नाही. तुम्ही जशी एकादशीचं पारणं सोडतात तसंच पारणं रामनवमी आणि गोकुळाष्टमीला सोडलं गेलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी अंबरीश राजाने सपत्नीक एकादशीचं व्रत केलं. आता एकादशीचं महात्म्य भागवतात आलं म्हणून सांगून जाईल तुम्हाला. एकादशी वैष्णवांची जननी आहे. एकादशी भगवंताचं प्रिय व्रत आहे. अनेक व्रत आहेत. तुम्ही किती उपवास करा, तुम्ही 30 दिवसात 35 उपवास करा, पण जर एकादशीला भाकरी खात असाल तर तुमच्या सगळ्या उपवासावर पाणी फिरतं. एकादशीच्या दिवशी जे नर करते भोजन स्वामी विष्ट समान अधम जनते. एकादशीच्या दिवशी जगातले सगळे पाप अन्नात येऊन थांबलेले असतात आणि खास करून भातात. एकादशीला तांदूळ शिजवत नाहीत. एकादशीला जर तांदूळ शिजवला तर दोष लागतो. नियम असा आहे, एकादशीला तांदूळ शिजवायचा नाही आणि द्वादशीला भात खाल्ल्याशिवाय एकादशीचं पारणं सोडायचं नाही. हा नियम आहे. वैष्णवांची जननी आहे. सध्या काही उपवास करायला लागले लोक. सध्या तर तुम्ही टीव्हीवर पाहूनच उपवास करायला लागलेत. सोमवार महादेवाचा, मंगळवार भवानीचा, बुधवार विठ्ठलाचा, गुरुवार दत्तप्रभूचा, शुक्रवार संतोषी मायेचा. आंबट चिंबट चालत नाही, कोणत्या शास्त्रात सापडत नाही. मी 4थीत असताना एक उपवास आला होता मार्केटला. शुक्रवार मी लहान असताना अजून एक प्रकार आला होता समाजामध्ये, मला चांगला आठवत होतो. अशी पाण्यातली चपाती राहायची, ती पाण्यात टाकून डबा बंद केला की ती चपाती वाढायची. तुम्हाला आठवतं की नाही मला माहिती, पण मी लहान 4थी 5वीला असेल, मला आठवते चांगला. दुसऱ्याच्या घरून एक चतकोर चपाती आणायची, पाण्यात टाकी डबा लावती, चपाती जशी वाढली तशी परिस्थिती सुधरीन म्हणे. आमच्या मायने बी आणली होती ते. तिला म्हटलं आई हे काय? म्हणे भाऊ हे डब्यात बंद केली, जशी जशी पोळी वाढीन तशी तशी आपली परिस्थिती सुधरीन. ती पोळी जशी जशी वाढली तशी तशी आम्ही कर्जबाजारी होत गेलो. अरे अशा पोळ्या बांधून कष्टाशिवाय, हार्डवर्किंग शिवाय, कठोर परिश्रमाशिवाय जीवनामध्ये काहीच मिळत नाही. म्हणून संप्रदायामध्ये 80% कर्मवाद आहे आणि 20% प्रारब्धवाद आहे. आमच्या सगळ्या संतांनी असं म्हटलंच नाही असेल माझा हरिण देईन खाटल्यावर. देवानं अर्जुनाला सांगितलं होतं कर्म कर, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. सध्या परिवारामध्ये दादाजी सांगायचे कर्म करीत जा, हाक मारीत जा, मदत तयार आहे.
कर्म करा, तुम्ही तुमचे कष्ट करा, कठोर परिश्रमाशिवाय जीवनात काहीच मिळत नाही. देवानं अर्जुनाचा आडच झटकून काढला, म्हणले उचल धनुष्य, तुझं काम आहे, ते क्षत्रिय लढाई करणं तुझा धर्म आहे, तुझं कर्म आहे, तुला करावाच लागेल, सोडून तुला पळपुट्या धंदा जमणार नाही. म्हणून आमच्या कृष्णानं शास्त्रही सांगितलं, आणि जर शास्त्र सांगून जमत नाही तर हाती शस्त्रही घ्यायला सांगितलं. दोघींचा उपयोग धर्मरक्षणासाठी आहे. यतो धर्म ततो जयः, धर्मो रक्षती रक्षितः. जिथे शास्त्र सांगून भागत नाही तिथे शस्त्र उचलावं लागतं. धर्माचे पालन, 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 धर्माचे पालन. हो धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन, 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 धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. प्रत्येकानं आपल्या धर्माचं पालन करा. मुसलमानांचे 5-5 वर्षाचे पोरं रोजे करतात की नाही? करतात. माझे काही मित्र आहेत मुस्लिम समाजात, ते म्हणतात महाराज आम्ही दिवसभर काहीच खात नाही, रातभर काहीच सोडत नाही. दिवसभर खात नाहीत ते, रात्री जेवण करतात. पण मग दिवसभर त्यांचं 5 वर्षाचं लेकरू पाण्याचा घोट सुद्धा घेत नाही. मुसलमानाचं 5 वर्षाचं पोरग रोजे करतं तर पाण्याचा घोट घेत नाही. आपले 30-30 वर्षाचे डंगरे एकादशीला कोंबडीचा काटा काढल्याशिवाय राहत नाही. काही तर इतके खारकुटे जाणून बुजून बायकोचा उपवास त्या दिवशी काडी थैली घेऊन घरी येते. प्रत्येकानं धर्माचं पालन केलं पाहिजे, ज्याचा त्याचा धर्म आहे. उपवास करताना ज्याला शास्त्रात वेदात ग्रंथात मान्यता नाही असे उपवास करून फायदा नाही ना. उपवासी राहून जर देव भेटला असता तर बिचारे फुटपाथवरती किती लोक उपवासी झोपतायत. एक नियम आहे ना त्याला, उगी शरीर जाळायचं त्याला असं नाही ना. ते त्याला शास्त्रोक्त विधी आहे, त्याला विधीने केलं तर फळ मिळतं. काही उपवास करतात. आमच्या गावात एका बाईनं उपवास केला, पिपाणी व्रत. पिपाणी, तिला कोणीतरी म्हटलं पिपाणी तरच बाई पाणी प्यायचे. मग ती काय करायची, उद्या उपवास तसा आदल्या दिवशी गल्लीत कोणाला तरी सांगून जायचे विको कमी करा थोडा, की उद्या माझा उपवास आहे, मला 1-1 तासाने येऊन म्हणायचं पिपाणी. आदल्या दिवशी अशीच गल्लीत गेली, सांगितलं म्हणले बाई उद्या माझा उपवास आहे पिपाणी, मला 1-1 तासाने येऊन म्हण बरं पिपाणी. ती म्हणली काळजी करू नका, मला दिवसभर काही काम राहत नाही, मी तुला 1-1 तासाने येऊन म्हणे पिपाणी. ती म्हणले बघ तुझ्या भरोशावर. म्हणले अजिबात टेन्शन नको घेऊ, तुझ्या घरी. ती गेली घरी निघून निवांत तिच्या भरोशावर. जिला सांगितलं तिचा चुलत सासरा मेला रात्री. ती पहाटेच खाली पिली निघून गेली. 2 वाजेपर्यंत तिला कोणच म्हटलं नाही पिपाणी. अशी ताण लागली, 2-3 बाटल्या पेली, पोट फुगलं, जळगावला ऍडमिट झाली. उपासच बंद झाला. विनोद नाही, त्याला विधी, एक विधी.
एकादशीचं व्रत करताना तुम्ही एकादशीचं व्रत 3 दिवसाचं आहे. दशमी व्रताचा आरंभ कथा